रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. डोंगररंगांच्या कुशीतल्या जेऊरची प्रतीक्षा पाटील एमपीएससी परीक्षेत यशस्वी. एसटी ऑफिसर पदाला गवसणी. 96 वर्षाच्या आजीचं स्वप्न अखेर साकार. पन्हाळा तालुक्यातील डोंगररंगांच्या कुशीत वसलेलं जेऊर मर्यादित सुविधा आणि प्रतिकूल परिस्थितीतही याच गावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलीने आपल्या जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत एसटी ऑफिसर होण्याचा मान मिळवला आहे. ही प्रेरणादायी यशोगाथा आहे कुमारी प्रतीक्षा विलास पाटील हिची. प्रतीक्षेच्या घरची परिस्थिती अत्यंत साधी. वडील शेती करणारे, उत्पन्न मर्यादित आणि घराला आधार होता तो आजीच्या पेन्शनचा. मात्र या कुटुंबात शिक्षणाचं स्वप्न मोठं होतं. विशेषतः प्रतीक्षेच्या 96 वर्षाच्या आजीची आपल्या नातीने शिकावं, मोठं व्हावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं ही मनापासून इच्छा होते. लहानपणापासून प्रतीक्षाने आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली. इयत्ता 4च्या शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 294 गुण मिळवत तिने महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं. पुढे शिक्षणाचा खर्च आणि घरची आर्थिक परिस्थिती अशी आव्हानं होती. तरीही आईवडिलांची साथ, आजीची मदत आणि कुटुंबातील स्वर्गीय अरुण पाटील, तिचे चुलते यांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा यामुळे तिने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पदवी मिळाल्यानंतर प्रतीक्षाने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. आर्थिक परिस्थितीमुळे महागडे क्लासेस लावणं शक्य नव्हतं, त्यामुळे तिने सेल्फ स्टडीचा मार्ग स्वीकारला. पुस्तकं, नोट्स आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तिचा प्रवास सुरू राहिला. मात्र 2 वर्षापूर्वी तिच्या मेहनतीला मोठा धक्का बसला. ती कर निर्धारण अधिकारी पदासाठी पात्र ठरली होती. मात्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी MSCIT प्रमाणपत्र नसल्यामुळे तिची निवड रद्द झाली. हातात आलेलं यश निसटलं, पण प्रतीक्षा खचली नाही. अपयशातून धडा घेत तिनं पुन्हा अभ्यास सुरू केला. आईवडिलांचं नाव मोठं करायचं आणि आजीचं स्वप्न पूर्ण करायचं या ध्येयानं ती पुन्हा जिद्दीने तयारीला लागली आणि अखेर तिच्या मेहनतीला यश मिळालं. काही दिवसांपूर्वीच तिची धर्मादाय आयुक्तालयात वरिष्ठ लिपिक म्हणून निवड झाली. 2 दिवसापूर्वी तिने या पदावर हजेरीही लावली आणि त्यानंतर जाहीर झाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल. निकालाच्या यादीत प्रतीक्षाचं नाव होतं STA ऑफिसर. डोंगराच्या कुशीतल्या छोट्याशा जेऊर गावातून सुरू झालेला तिचा प्रवास आज महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत पोहोचला आहे. महागडे क्लासेस नाहीत, आर्थिक परिस्थिती प्रतिकूल, एका अपयशाचा मोठा धक्का, तरीही जिद्द सोडली नाही. म्हणूनच प्रतीक्षाची ही यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आज प्रतीक्षा अधिकारी झाल्याचा आनंद कुटुंबातच आहे, पण सर्वाधिक आनंद आहे तो तिच्या 96 वर्षाच्या आजीला, ज्या आजीने आपल्या नातीने शिकावं, मोठं व्हावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं हे स्वप्न पाहिलं होतं. ते आज प्रत्यक्षात उतरलं आहे. म्हणून प्रतीक्षाच्या या यशाकडे पाहताना एकच वाक्य मनात येतं, प्रतीक्षा ऑफिसर झाली नाही, तिची आजी ऑफिसर झाली आहे. या यशामागे आजीची प्रेरणा, आईवडिलांचा त्याग, स्वर्गीय अरुण पाटील यांचं मार्गदर्शन आणि प्रतीक्षेची अथक मेहनत आहे. परिस्थिती कठीण असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर यशाचा मार्ग नक्की सापडतो. हे प्रतीक्षाने आपल्या यशातून सिद्ध केलं आहे. डोंगराच्या कुशीत जन्मलेली मुलगी अपयशाची झुंज देत शिकले आणि आज महाराष्ट्राची STA ऑफिसर झाले. प्रतीक्षा, तुझ्या या दैदिप्यमान यशाबद्दल मनपूर्वक अभिनंदन. तुझ्या आईवडिलांचं, आजीचं, जेऊर गावाचं आणि पन्हाळा कोल्हापूरचं नाव यापुढेही उज्ज्वल कर. हीच मनापासून शुभेच्छा. प्रतीक्षाची यशाची प्रतीक्षा आता संपली आहे. तिच्या आयुष्यात यशाची नवी पहाट सुरू झाली आहे. विन टीव्ही मराठीने प्रतीक्षाची ही प्रेरणादायी यशोगाथा नव्या पिढीसमोर एक आदर्श म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. आज आपण पन्हाळ्याच्या डोंगर कापारीत वसलेल्या जेऊर या खेडेगावात आलेलो आहोत. या खेडेगावातली अशी एक युवती यायला आपण भेटणार आहोत की जिनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या ठिकाणी MPSC मधून कर निरीक्षक पदावर या ठिकाणी गरुड झेप घेतलेली आहे. अशा या प्रतीक्षाताई पाटील यांचं प्रथमतः मी विन टीव्ही परिवाराच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनाच विचारूया की तुमचं हे यश आपण आपल्या बालवयापासून जी काही कष्ट घेतलं, जे काही परिश्रम घेतलं, यामध्ये कशा पद्धतीनं आपली ही वाटचाल झाली या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर प्रतीक्षाताई, आपलं बालपण आणि लहानपणापासूनचा तो प्रवास म्हणजे एकूणच जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतलेलं शिक्षण, हायस्कूलचं शिक्षण, एकूणच तुमचा शैक्षणिक प्रवास कशा पद्धतीने झाला?
माझं पहिली ते 8वीचं शिक्षण जिल्हा परिषद शाळा जेऊर येथून झालेलं आहे. त्यानंतर मी 9वी ते 12वी म्हणजे 9वी ते 10वी आणि त्यानंतर ज्युनियर कॉलेज 11वी 12वी सायन्समधून देवाळे विद्यालय देवाळे येथून कंप्लीट केलेला आहे. हा माझा ज्युनियर कॉलेजपर्यंतचा प्रवास आहे. तिथून मी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथून माझी कला शाखेतील राज्यशास्त्र या विषयामधून पदवी घेतलेली आहे. या शिक्षणाबरोबरच तुम्हाला मग MPSC करावं आणि अशा स्पर्धात्मक परीक्षेकडे वळावं याची प्रेरणा कोणी दिली नेमकी? ज्यावेळेस मी 9वीपासून ज्यावेळेस मी सेमी इंग्लिशसाठी देवाळे विद्यालय येथे गेले तेव्हापासून माझ्या चुलत्यांची इच्छा होती की मी स्पर्धा परीक्षेकडे वळावं आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला. त्यासोबतच आमच्या आजीची पण त्यांच्यासोबत इच्छा होती की आम्ही याच्यासाठी प्रयत्न करावेत. फक्त मी माझी बहीण असं नाही, माझ्या 2 भावांना चौघांना पण त्यांनी त्या पद्धतीनं लहानपणापासून शिक्षणाला महत्त्व देत मोटिवेट केलेलं आहे. बरं, या सगळ्या प्रवासात तुम्हाला नेमक्या काय अडचणी आल्या? म्हणजे अभ्यास करत असताना आणखीन हे सगळं मार्गदर्शन घेताना असं काय कोणी वेगळं मार्गदर्शन दिलं की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला? 12वी नंतर ज्यावेळेस मी सिनियर कॉलेजला ॲडमिशन घेतलं विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे त्यावेळेस मी NCCमध्ये सहभाग घेतला, जेणेकरून माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये वाढ होईल आणि माझ्याकडे त्या पद्धतीनं नेतृत्व गुण येतील. त्यानंतर ज्यावेळेस कोरोना पिरियड होता त्यानंतर मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीला हा दुर्गम भाग असल्यामुळे मला थोडं तयारी करताना अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळेस मला माझ्या ज्या अगोदरचे शिक्षक होते किंवा जे मित्रपरिवार असेल त्याच्यातील लोकांनी त्या प्रमाणात त्यांच्या पद्धतीनं होईल तसा गायडन्स केला. मला ज्या पद्धतीनं अडचणी येतील ज्या वेळेस येतील तेव्हा मी त्यांच्यासोबत संपर्क साधला आणि त्यामुळे माझा प्रवास थोडा का असेना सुखकर झाला. तुमच्या या सगळ्या प्रवासात तुमच्या घरच्यांचा, आईवडील, तुमच्या आजी ह्यांचा नेमका तुम्हाला कशा पद्धतीने योगदान लाभलं आणि त्यांची कशी साथ लाभली तुम्हाला? मला असं वाटतंय की हा सगळा प्रवास म्हणजे त्यांच्या सोबतीशिवाय अपूर्ण आहे. कारण जेवढे आपले घरचे आपल्याला पाठिंबा देत असतील मागून, कारण ते सगळे प्रोव्हाइड करणारे असतात. आपण फक्त एक पुढं प्रतिमा आपली दिसत असते की आपण करतोय किंवा माझ्या नावासमोर जी पोस्ट लागलेली आहे ते दिसतं की ते माझ्या नावापुढे लागलेलं आहे. तर ते सगळं कष्ट आपल्या घरच्यांचे असतात. आपण फक्त एक प्रतिनिधी म्हणून तिथं समोर उभा असतो. तुमचं हे यश मिळाल्यानंतर तुमच्या घरच्यांना आणि या गावातल्या लोकांना कशा पद्धतीनं आनंद व्यक्त झाला आणि तुम्ही तो तुमच्याशी त्या लोकांनी कशा पद्धतीने शेअर केला? मी या अगोदर राज्य विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड होण्या अगोदर माझी धर्मादाय आयुक्तालय येथे निवड झालेली आहे आणि मी 13 ऑगस्टला तिथं रुजू पण झाली होते आणि माझ्या ऑफिसचा सेकंड डेच होता आणि ऑफिसमध्येच माझा रिझल्ट आला की तुमची या पदावर म्हणजे लिस्ट आली, मेरिट लिस्ट आली. त्यावेळेस मी सगळ्यात पहिला फोन माझ्या घरी केला होता आणि त्यांच्यासाठी, कारण त्यांनी ह्याच्यासाठी खूप वेळ वाट पाहिलेली आहे माझ्या यशासाठी. त्यामुळे त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद अश्रूच होते. बाकी त्यांच्याकडे त्यावेळेस बोलायला शब्द नव्हते. एकूणच या प्रवासामध्ये तुम्हाला एक वेगळं यश मिळालंय. पण यापुढेही तुम्ही न थांबता अजून काय वेगळी आपली ओळख निर्माण करणार आहात का? अजून काय उच्च पदापर्यंत आपण पोहोचणार आहात का? आपलं ध्येय नेमकं भविष्यातलं काय असेल? मी सुरुवातीपासून राज्यसेवेसाठी प्रिपरेशन करत होते. मला त्याच्यातून तहसीलदार या पदापर्यंत मला जायचं होतं. कारण ज्यावेळेस मला त्याच्यात 2 वेळेस मी इंटरव्ह्यू दिले, त्यामध्ये मला थोडं अपयश आल्यानंतर मी कंबाईनकडे वळले. म्हणजे ज्याच्यातून STA, PSI, ASO या पोस्ट असतात त्याच्यातून मला आता STA पोस्ट परीक्षेला सामोरं गेलात आणि कशा पद्धतीने त्याची तयारी केलीत आपण? मी यासाठी कोणतंही कोचिंग घेतलेले नाही आहे. मी स्वतः माझं ग्रॅज्युएशन 2021मध्ये झालं. त्यानंतरपासून मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली आणि मी जेऊर गावामधूनच माझं सगळं जो स्टडी आहे तो कंप्लीट केलेला आहे. हे यश मिळवलं आपण, पण हे यश मिळवत असताना असा एखादा काय तुमच्या आयुष्यात असा एखादा टर्निंग पॉईंट आला किंवा कुणाला तरी हे मला यश समर्पित करायचं आहे या भावनेतून असं काय असा प्रसंग आपल्या आयुष्यात घडला की मला ही गोष्ट माझ्या तुमच्या वडिलांना असेल, भावाला असेल किंवा आणि कुणाला तुमच्या नातेवाईकांना की मला हे करून दाखवायचं आहे आणि मला तिथंपर्यंत पोचायचं आहे, असा एखादा काय टर्निंग पॉईंट तुम्हाला भेटला की मला ह्यांच्यापासून प्रेरणा मिळाली आणि म्हणून मी या यशापर्यंत पोचलो की त्यांच्या स्वप्नातलं हे जे यश आहे ते मला पूर्ण करता आलं? असा कोणता प्रसंग घडला की तुम्ही इथंपर्यंत पोचायला तुम्हाला प्रेरणा मिळाली?
आमच्या आयुष्यात सगळ्यात मोठी प्रेरणा म्हणजे आमची आई आहे, म्हणजे आमची आजी. तिनं सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळेस अगदी आम्हाला समजत नव्हतं तेव्हापासून आमच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतलेला आहे की माझ्या मुली शिकणार. त्यामुळं आम्हाला प्रत्येक म्हणजे अगदी ह्या 2-3 वर्षातच असं नाही, पहिल्यापासून तिची प्रेरणा आहे की आपण काहीतरी मोठं करावं. आपल्या म्हणजे घरच्यांचा एवढा आपल्याला सपोर्ट आहे तर त्या पद्धतीनं आपण प्रयत्न करून ते दिवस आपल्या आयुष्यात आणावे. यामुळं मला असं वाटतं की घरचेच माझ्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.